नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास आहे. मी एक अट्टल दारुडा आहे. केवळ परमेश्वराची कृपा आणि आपण सर्वजण माझ्यासाठी करत असलेली प्रार्थना विश्वासानं आणि खात्रीपूर्वक समृद्धीकडे घेऊन जाणारा अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेचा सुंदर जीवन मार्ग ह्याच्या भरोशावर प्राणघातक असलेला दारूचा विषारी ओढ घेतलेला नाही मित्रांनो. सुखी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे. आणि मित्रांनो, त्या कृपाळू परमेश्वराच्या 3 गोष्टींसाठी मी अत्यंत आभारी आहे. की पहिली गोष्ट म्हणजे मी आज जिवंत आहे, दुसरी गोष्ट म्हणजे मी आज मद्यमुक्त आहे, तिसरी गोष्ट म्हणजे या अलौकिक संघटनेचा मी सभासद आहे. मित्रांनो, सातत्यानं 20 वर्ष दारू पिऊन ज्या वेळेला या फेलोशिप मध्ये आलो, अतिशय योगायोगानं आलो. तो परमेश्वराची माझ्यावर असलेली नितांत कृपा असंच म्हणावं लागेल. कारण मित्रांनो, मी माझ्या खाजगी कामासाठी त्या एका आमच्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये चालत असलेल्या एका साप्ताहिक मीटिंगमध्ये तिथे येणारे एक पोलीस अधिकारी होते आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना भेटून माझं व्यक्तिगत एक काम होतं. ते खाजगी काम निपटण्यासाठी म्हणून मी त्या मीटिंग हॉलच्या बाहेर थांबलो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. 19 जुलै 2001 या दिवशी मी त्या मीटिंग हॉलच्या बाहेर थांबलो होतो. आतमधनं मला बोलावण्यात आलं. मी आतमध्ये जाऊन बसलो. तिथं ऐकलं, चाललेली शेअरिंग ऐकले की आणि मनोमन मला परमेश्वराने दिलेल्या अनेक देणग्यांपैकी एक देणगी म्हणजे मला दिलेली आकलन शक्ती. त्या आकलन शक्तीच्या ह्याच्यावर अरे म्हणलं, हे सगळं जे काय बांधव सांगतायत ते माझ्या बाबतीतही घडतंय आणि मी का दारुडा नाही असं स्वतःला का म्हणवून घेतोय. आणि मित्रांनो, का कोणास ठाऊक आतनं आवाज आला, जो परमेश्वराचा आवाज आहे असं मी म्हणतो. त्याच्यानंतरच्या बरोबर 7 दिवसांनी साप्ताहिक मीटिंग होती. 26 जुलै 2001 या दिवशी मी पहिली मीटिंग अधिकृतपणे केली आणि त्या दिवसापासून ते आता या क्षणापर्यंत जो मी तुमच्याशी बोलतोय तोपर्यंत पुन्हा माझ्या डोक्यामध्ये दारूचा विचार नाही आला मित्र. 21.5 जवळपास वर्ष झाली, पण त्या 21.5 वर्षच्या कालावधीमध्ये मित्रांनो मला पुन्हा दारूचा विषय किंवा माझा विचार माझ्या डोक्यामध्ये नाही आला. मित्रांनो, इथं मीटिंगचं सातत्य वाढत गेल्यानंतर काही नाईट विजिल्स, काही अल्केथॉन्स किंवा मीटिंग, वेगवेगळ्या ग्रुपच्या मीटिंग, त्याच्या माध्यमातून हळूहळू मला माझ्या काय म्हणतात त्याला की एक मनामध्ये एक विश्वास निर्माण व्हायला लागला. जी सिनियर मंडळी जी काय होती त्यांच्या अनुभवातनं ते सांगत होते की त्यांच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडला. चमत्कार हा शब्द जरी अभिप्रेत नसला तरी माझ्या आयुष्यात तो चमत्कारच होता की मी मध्ये येणं हा एक चमत्कारच होता. त्यामुळे कुणी काय म्हणू दे त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाहीये. हे माझे विचार आहेत, माझं शेअरिंग आहे आणि माझ्या बाबतीत घडलेला तो चमत्कारच होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, ज्या वेळेला हे सगळ्या सिनियर बांधवांचे अनुभव ऐकून मी ज्या वेळेला असे कान टवकारून ऐकत होतो त्यावेळेला मला खऱ्या अर्थाने मला जाणीव झाली. आणि मित्रांनो, ज्या वेळेला मी अतिशय नम्रपणे सांगेल की मला माझ्या या 21.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मला या पिरियडमध्ये जवळपास 19 वर्ष मी या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाचा जो काही भाग आहे आणि आजचा विषय आहे भीती आणि श्रद्धा. मित्रांनो, हा 4थ्या पायरीशी निगडीत असलेला हा विषय आहे आणि मला प्रकर्षाने मला दुःख एकाच गोष्टीचं आहे. अनेक 35-35, 40-40 वर्ष सोबर असलेल्या माणसांच्या सानिध्यात, सभासदांच्या सानिध्यात मी असताना सुद्धा मला कुठल्याही सभासदांनी तू हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घे असं मला सांगण्यात आलं नाही. अर्थात मी त्यांना क्रिटिसाइज नाही करत किंवा त्यांना मी दोषही देत नाही. पण मित्रांनो, मला सांगण्यात आलं की हा ऐच्छिक कार्यक्रम आहे, घ्यायचा असला तर घे, नाही तर नको घेऊ वगैरे वगैरे. पण आयुष्यामध्ये मला का कोणास ठाऊक मी व्हीआरएस घेऊन ज्या वेळेला ह्या कोरोनाच्या काळामध्ये मी घरी बसून होतो त्यावेळेला मुबलक वेळही होता, बाहेर कुठेही जाणं नव्हतं. अशा कालखंडामध्ये मित्रांनो, ज्या वेळेला मी स्पॉन्सरची निवड करून ज्या वेळेला हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम हा मी आत्मसात केला आणि त्यावेळेला मित्रांनो माझी स्वतःची वैयक्तिक वैचारिक बैठक अशा पद्धतीची होती.
अरे आपल्या चौथ्या पायरीमध्ये माझे व्यक्तिगत स्वभाव दोष मी कागदावर लिहून काढून 5व्या पायरीमध्ये ते इतरांना कोणाला सांगितल्यानंतर माझी दारू थोडीच थांबते की काय? आणि मित्रांनो, अशा पद्धतीने माझं हे वैचारिक माझी जी काही बैठक होती, ती बैठक मित्रांनो माझी अशी ओंगळवाणी आणि बुरसटलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये मी ह्या चौथ्या आणि 5व्या पायरीबद्दल खूप अनासक्त होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला खऱ्या अर्थाने मी ह्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये मी ज्या वेळेला हा कार्यक्रम समजावून घेतला, त्यावेळेला ह्या चौथ्या आणि 5व्या पायरीचं महत्व काय आहे? मित्रांनो, खरंच आयुष्य बदलून गेलं म्हटलं तरी चालेल. किंबहुना मी पुढे जाऊन असंही म्हणू शकतो, की माझी 19 आणि जवळपास 19 वर्षाची सोब्रायटी आणि माझी ह्या मागच्या 2-2.5 वर्षाची सोब्रायटी ह्याच्यामध्ये जर काही मला मूल्यमापन करायचं झालं, तर ही 2.5 वर्षाची सोब्रायटी कधीही सरस आहे त्या 19 वर्षाच्या मद्यमुक्ततेला. नक्कीच. कारण मित्रांनो, मला ह्यातनं मी कसं वागावं किंवा मी कसं जगावं याचं खरं मार्गदर्शन मित्रांनो मला या 2-2.5 वर्षामध्ये ह्या 12 पायऱ्यांच्या आत्मसात करण्यामुळे मला कळायला लागलं. मित्रांनो, आजच्या आपल्या विषयाकडे वळताना मी प्रामुख्याने सांगेन, की मगाशी म्हटल्याप्रमाणे, की आजचा हा विषय जो आहे हा चौथ्या पायरीशी निगडीत आहे. कारण अनेक प्रकारचे आढावे मला या चौथ्या पायरीमध्ये अतिशय निसंकोचपणे कोणत्याही प्रकारची हातराखणी न करता मला ज्या वेळेला घ्यायची असते, त्यामध्ये हा भीतीचा आढावा हा एक मला घ्यायचा आहे. आता काही नैसर्गिक प्रवृत्ती ह्या माझ्या आयुष्यामध्ये किंवा व्यक्तिसापेक्ष अशा नैसर्गिक प्रवृत्ती असतात. काही वेळेला नैसर्गिक भीती माणसाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने देऊ केलेले आहेत. काही वेळेला माझ्या चुकीच्या वागण्यामुळे मी ओढवून घेतलेल्या काही भीती आहेत. आणि अशा सगळ्या भीतींचं मिश्रण हे माझं व्यक्तिमत्व घडवत असतं. आणि अशा वेळेला मित्रांनो, मी आवर्जून सांगेन, की 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये पान नंबर 20 वर मला चौथ्या पायरीच्या अनुषंगाने असं सांगण्यात आलेलं आहे, की ह्या ज्या निसर्गाने दिलेल्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत, त्या प्रवृत्ती माझ्या व्यक्तिगत वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. किंबहुना माझं आयुष्य चालवण्याचा त्या प्रयत्न करतात. नैसर्गिक आकांक्षामुळे आम्ही विकृत बनलेलो आहोत. नक्कीच. आणि ती शोधण्याची प्रक्रिया म्हणजेच ही चौथी पायरी. आणि मित्रांनो, ज्या वेळेला हे भावनिक विकृतीकडे बघून ज्या वेळेला त्याच्यामध्ये जर सुधारणा करण्याची जर आपली तयारी नसेल किंवा हे करायचं नसेल किंवा तशी काही काय म्हणतात त्याला मनाची तयारी नसेल किंवा तसे प्रयत्न करण्याची तयारी नसेल, तर त्यांना ही मद्यमुक्तता ही खूप समाधानकारक किंवा खूप असं काय म्हणतात तुटपुंजी पद्धतीची राहील त्यांची ही मद्यमुक्तता. आणि मग मला ह्या नैसर्गिक प्रवृत्ती, मी बहाल केलेल्या भीती, त्याचबरोबर मी स्वतःहून माझ्या चुकीच्या वागण्याने ओढवून घेतलेल्या भीती, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो खरं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला होणारे रक्ताच्या उलट्या, रक्ताचे जुलाब या भीतीनी मित्रांनो, भीती अनेक प्रकार मी म्हटलं ना आता, नैसर्गिक भीती आणि मी कृत्रिमरित्या ओढवून घेतलेल्या भीती, यामध्ये मित्रांनो मी दारू पिऊन माझ्या शरीराची जी काय अस्ताव्यस्तता करून ठेवली होती आणि त्यामुळं मला होणारे रक्ताच्या उलट्या आणि जुलाब 8-8, 10-10 दिवस हॉस्पिटलाइज झाल्यानंतर एक प्रकारची अनामिक भीती माझ्या मनामध्ये होती. अरे यार, पोटाची यंत्रणा आपली काहीतरी बिघडलेली दिसते, आता आपल्याला थांबणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे झाल्यानंतर सुद्धा माझ्या सारख्या दारुड्याला दारूविषयीचं असणारं आंधळं आणि अविवेकी प्रेम मित्रांनो मला स्वस्थ बसू देत नव्हतं. मी ब्रँड बदल, कुठं काहीतरी आज विस्कीच्या ऐवजी आपण जीन पिऊन बघू वगैरे वगैरे वगैरे, अशा पद्धतीचे प्रयोग करणारा माझ्यासारखा दारुडा ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी पडताळून बघायला लागला, त्यावेळेला मी इथे मध्ये आलो तेच मुळात घाबरून किंवा भीतीयुक्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, आता जर थांबला नाही तर गंभीर आजाराला तोंड द्यावं लागेल. हे ज्या वेळेला त्यांचं वाक्य कानावर पडलं, त्यावेळेला पुरता घाबरलेला होतो.
मनोमन घाबरलेला होतो आणि अशा सगळ्या परिस्थितीतनं ज्या वेळेला मी ए मध्ये आल्यानंतर ह्या भीतीविषयी खास करून ह्या मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये ज्या वेळेला 12 पायऱ्यांचं ज्या वेळेला मी काय म्हणतात 12 पायऱ्यांचा कार्यक्रम ज्या वेळेला मी समजावून घेतला त्यावेळेला मित्रांनो मला खऱ्या अर्थाने या चौथ्या पायरीचं महत्व आणि त्याचबरोबर आपल्या या भीतीच्या आढाव्यामध्ये मित्रांनो व्यक्तिसापेक्ष बऱ्याच नैसर्गिक भीती आहेत. त्या भीती कुठल्या कुठल्या आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला असं वाटायचं की मला काहीतरी अरे दारू पिऊन पिऊन आपल्याला काहीतरी गंभीर आजार होईल का, मी लवकर मरेन का, किंवा कोणाच्या तरी मरणाची भीती वाटणं, किंवा आणखीन स्पष्ट सांगायचं झालं तर सापाची भीती वाटणं. आता मुलगी मोठी झाली, मुलीचं लग्न होतंय का नाही काय, अशा प्रकारची भीती वाटणं. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो एक नाना विविध प्रकारच्या भीती ज्या वेळेला मनामध्ये असतात. आता आज खरं सांगायचं झालं तर आजही मानसिक स्थिती काही फार चांगली अशातला भाग नाही. गेले 4-4.5 महिन्यापासून माझा धाकटा भाऊ घरातनं गायब आहे. तो मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी त्यांनी फोन केला की मी येतो घरी असं तसं, पण अजूनपर्यंत घरी नाही आले. 4-4.5 महिने झाले. कुठे फिरतोय, काय करतोय, ही भीती मनामध्ये आहे. मित्रांनो काय म्हणतो आपण ह्या भीतीच्या बाबतीत किंवा ह्या सगळ्याच्या बाबतीत ह्या सगळं सांगायचं झालं तर मित्रांनो बोलणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात मी किती जरी झिडकारून टाकलं, किती जरी झटकून टाकायचा प्रयत्न केला तर तो विचार किंवा तो थॉट मनातनं जात नाही आणि त्याच्यामुळं मला अनेक व्याधी निर्माण झाल्या माझ्यामध्ये. अतिशय परमेश्वराला स्मरून सांगतो, मला थायरॉइड सुरू झालं, मला बीपी वाढलं माझं, आणि शुगर आहे की नाही त्याची टेस्टिंग करायची आता. मित्रांनो ह्या कारण काय व्हायचं की त्याच्या या विचारामुळे मित्रांनो मी आजारी पडायला लागलो आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक त्याला आम्ही तो थोडा मानसिक दृष्ट्या थोडा वीक असल्यामुळं त्याला आम्ही जवळपास 33 वर्ष सांभाळलं. पण 33 वर्षाच्या सांभाळल्यानंतर आता तो अचानकपणे घरातनं निघून गेला. त्याला आम्ही काही जा म्हणून सांगितलं नाही किंवा हाकलून दिलेलं तर नक्की नाही. परमेश्वराला स्मरून सांगतो. पण मित्रांनो 58व्या वर्षी तो जर असा अचानकपणे निघून जाऊन आम्हाला परत फोन करतो की मी येणार आहे घरी असं तसं. आणि खरंच दरम्यानच्या काळामध्ये माझी आई पण न्यूमोनियाने आजारी होती मागच्या 8-10 दिवसापूर्वी. मित्रांनो ह्या सगळ्या समस्यांमध्ये आईचं काय होईल, त्या भावाचं काय झालं असेल, अशा नाना विविध भीती आज मद्यमुक्ततेनंतर भीती नाहीत किंवा भीती ह्या नष्ट होतात असा कोणाचा समज असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण या भीती ह्या राहणारच. त्या भीतींना तोंड देण्यासाठी मला माझी श्रद्धा बळकट करायची. आता दुसऱ्या पार्टकडे मी येतोय हळूहळू. म्हणजे मध्ये आधी मी या भीतीच्या संदर्भात नक्कीच बोलणार आहे. पण मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला माझी श्रद्धा बळकट करायची. आता श्रद्धा बळकट करायची म्हणजे काय की मला माझे मीटिंगचं सातत्य वाढवलं पाहिजे. आध्यात्मिक माझे जे काही इतर बांधवांचे जे काही अनुभव आहेत त्याचे माझ्या अनुभवांशी मला पडताळणी करून बघायची आणि या सगळ्या गोष्टींबरोबर माझी आध्यात्मिकता किंवा माझे श्रद्धा ही वाढीच कशी लागता येईल. कारण मी एका ठिकाणी खूप छान वाचलं होतं की गॉड इज ग्रेटर दॅन एनी प्रॉब्लेम, गॉड इज ग्रेटर दॅन एनी प्रॉब्लेम आय हॅव. परमेश्वर हा माझा असलेल्या अनेक समस्यांपेक्षा कितीतरी पटीनं मोठा आहे हे मला प्रत्यक्ष माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये मला बिंबवून ठेवावं लागतं. आणि खरंय मित्रांनो जर आपला कार्यक्रम आपण गॉड कन्सेप्टशी निगडीत आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मला असलेल्या अनेक समस्या ह्या परमेश्वरापेक्षा खूप छोट्या आहेत आणि त्या समस्या परमेश्वर माझ्या दूर करणार आहे ह्या गोष्टीवरची श्रद्धा मला माझ्या डोक्यामध्ये पूर्णपणे बिंबवून ठेवावी लागेल. आणि आज मला मित्रांनो खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर 12x12 या पुस्तकामध्ये मला काय म्हणतात त्याला या चौथ्या पायरीच्या अनुषंगानं यामध्ये पान नंबर 21 वर खूप छान सांगितलंय की मला माझ्या ह्या सगळ्या भीतीचा आढावा किंवा इतर कुठले लैंगिकतेचा आढावा असेल किंवा खुनशी आढावा असेल, खुनशीचा आढावा भाग 1 भाग 2 या सगळ्या आढाव्यामध्ये मला हा नैतिकतेचा आढावा घेतला नाही.
निर्भयपणे आणि शोधक, फिअरलेस अँड सर्चिंग हा शब्द आहे इंग्रजी आपल्या ह्याच्यामध्ये या पायऱ्यांच्या संदर्भामध्ये की त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की फिअरलेस म्हणजे भीती, कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही. अरे मी हे असं डिक्लेअर केलं तर काय होईल किंवा मला शोधकपणे मला ह्या गोष्टींचा पाठपुरावा करायचा आहे. आणि जर मी अशा पद्धतीचा घेतला नाही की दैनंदिन पातळीवर मला उपयुक्त असणारी जी काही श्रद्धा आहे ती श्रद्धा वाढीसच लागणार नाही. आणि मला ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारची हातराखणी न करता मला ह्या नैतिकतेचा आढावा घ्यायचा आहे. आता भीती ह्या अनेक प्रकारचे व्यक्तिसापेक्ष मगाशी म्हटलं. आता कुणाला त्यांनी आता मी जर माझ्यासारख्या दारुड्यांनी काही तो प्रकार केलेला नाही तर कित्येक बांधवांच्या शेअरिंग मधनं मी ऐकलेले त्यांनी पैशाचे चुकीचे व्यवहार केले. मग तो गुंड येऊन माझ्या घरी मारेल का किंवा तो माझ्या घरी येऊन 4 लोकात तमाशा करेल का, माझ्या इज्जतीचं खोबरं करेल का, वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या खरोखर म्हणजे काय म्हणतात एक मनामध्ये भीती निर्माण करणाऱ्या नक्की आहेत. कारण मद्यमुक्ततेनंतर मिळणारी जी सामाजिक पत थोडीफार जी काही वाढलेली आहे त्याला कुठं धक्का लागेल का वगैरे अशा पद्धतीची भीती मनामध्ये नक्की असते. पण मित्रांनो जर माझी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या या कार्यक्रमावर श्रद्धा आहे तर दाय विल बी डन. परमेश्वर हे सगळं माझं व्यवस्थित करणार आहे या विचाराप्रमाणे किंवा ह्या माझ्या मानसिकतेप्रमाणे माझे सगळे प्रॉब्लेम हे सुरळीतपणे हे सगळे सुटणार आहेत. या गोष्टीवर माझी श्रद्धा असायला पाहिजे. बरं ह्या नुसती श्रद्धा असून उपयोग नाही. त्या श्रद्धेला मला कृतीची जोड दिली पाहिजे. त्या कृतीला जर काही मी महत्व दिलं नाही तर मित्रांनो बाकी माझी नुसती वटवट किंवा बडबड काय कामाची आहे. आपल्या ग्रे पॉइंट कोर्ट मध्ये सांगितलेले our recovery has less to do with our thinking but much more to do with our actions, and if I don't believe in this, please stop going to the meeting, stop doing the amends, stop doing the service also, and my personal recovery works better when I utilize not analyze. मित्रांनो याचा अर्थ असा आहे की मी नुसती बकबक करून काही फायदा नाही. त्याला माझ्या या काय ह्याला माझी जी श्रद्धा आहे असं मी म्हणतो. तर श्रद्धा आहे नुसतं म्हणून फायदा नाही, त्याला कृतीची जोडही असायला पाहिजे. जर मला ह्या कृतीची जोड देता येत नसेल तर मी मिटिंगला जाणं निरर्थक आहे, तिथे शेअरिंग करणं निरर्थक आहे, ग्रुपमध्ये एखादी सेवा करणं ही निरर्थक आहे. आणि मला माझ्या ह्या व्यक्तिगत माझी मद्यमुक्तता ही माझी केवळ आणि केवळ मी मला दिलेल्या या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे जे काही टूल दिलेलं आहे हे जे काही मार्गदर्शक तत्व मला सांगितलेली आहेत त्या तत्वांवर मला चालायचं आहे मित्र. आणि मग मला काय म्हणतात एखादा भित्रा माणूस आहे तो माणूस संरक्षणासाठी दुसऱ्या कुठल्या तरी बलवान माणसाचा आसरा घ्यायचा प्रयत्न करतो. आणि मग खरं सांगायचं झालं तर दुसऱ्या शक्तिमान माणसांवर अवलंबून राहतो त्यावेळेला स्वतःच्या सामर्थ्याने जीवनातील जबाबदाऱ्याला सामोरं जाण्यात तो माणूस अयशस्वी होतो आणि तो प्रगती करूच शकत नाही. कारण ते धाडस किंवा ते एक मानसिकता ही त्याच्यामध्ये नक्की नाहीये. कारण प्रत्येक वेळेला कुबड्यांचा आधार घेऊन त्याला ते वागणं त्याचं ते काय आहे. तर अशा प्रकारची भीती मनामध्ये बाळगून ठेवून चालणार नाही. कारण समस्यांना सामोरं जाण्यात जे काही हे आहे किंवा त्यामधनं मिळणारा जो काही अनुभव आहे तर तो अनुभव मित्रांनो आपल्याला घेऊन आपली श्रद्धा अजून कशी मजबूत करता येईल. नाही यार मी त्या प्रसंगाला मी हाताळल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला. तो सॉर्ट आउट झाल्यानंतर मला मिळणारा जो काही मानसिक आनंद आहे तो आनंद मित्रांनो नक्कीच मला एका वेगळ्या उंचीवरचं जीवन जगायला मला मदत करतो. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. अन्यथा काय होतं की नाहीतर मग प्रत्येक वेळेला कुबड्यांचा आधार दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीची अपेक्षा करत बसलो तर मित्रांनो काही उपयोग होत नाही त्याचा. आणि आपले प्रॉब्लेम हे दुसऱ्यांच्याच मदतीने सोडवण्यामध्ये आपण धन्यता मानतो. मग अशा वेळेला भीती आणि श्रद्धा ह्या दोन्ही बरोबरीने कधीच जाऊ शकत नाही.
जर माझी श्रद्धा स्ट्रॉंग आहे तर भीती ह्या गळून पडतात, ह्या हे नक्की. आणि हे पान नंबर 21 वर सांगितलेलं आहे किंवा स्पष्ट सांगितलेलं आहे की जीवनातल्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांना जर मी सामोरं गेलो नाही तर अपयशी माणूस तर तो प्रगती करूच शकत नाही. आणि त्याच्या पदरी नेहमी एक काय म्हणतात त्याला भ्रमनिरास होणार किंवा असहाय्यता त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण होते किंवा भीती, निराशा किंवा उद्विग्नता दूर करण्यासाठी कित्येक वेळेला आपण मद्यपान हे केलेलं आहे आणि पुन्हा त्याच रस्त्याकडे आपण वळतोय की काय, ही अनामिक भीती सुद्धा मनामध्ये निर्माण होते. आणि हा खरंच तसं सांगायला गेलं तर मित्रांनो, हा भीतीचा जो प्रकार आहे तो प्रकार हा एका आपल्याला लागलेला, हा आत्म्याला लागलेला आजार आहे. आपल्याला ह्या 12 पायऱ्या 12 रूढी या पुस्तकामध्ये पान नंबर 26 वर ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की हा आत्म्याला लागलेला आजार आहे. भीतीमुळे हा एकटा भीतीचा हा एक स्वभाव दोष फक्त एकच मर्यादित न राहता या भीतीच्या अनुषंगानं इतर अनेक स्वभाव दोषांचे निर्माण होतं. भीतीमुळे इतरांच्या मालमत्तेचा हव्यास आपण करायला भाग पडतो. बरोबर आहे. सत्ता, आकांक्षा वगैरे या गोष्टीची ओढ लागते आणि काम वासना पण आपली खूप प्रबळ होते. मग अशा वेळेला आपण कित्येक वेळेला असंही होतं की पुन्हा मिळतंय का नाही मिळतंय या भीतीपोटी आपण अक्षरशः इतकं अवास्तव खातो पण की असं वाटतं की पुन्हा आपल्याला खायला मिळेल की नाही. आणि अशा वेळेला गरजेपेक्षा जास्त खाणं सुद्धा आपल्याकडनं होतं. असं आपल्याला ह्या 12 पायऱ्या आणि 12 रूढी या पुस्तकामध्ये पान नंबर 26 वर हे सांगितलेलं आहे. आणि का कोणास ठाऊक त्यातनं द्वेषही मनामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे या भीतीच्या अनुषंगानं मित्रांनो अनेक स्वभाव दोषांचं म्हणजे हे भीती हा एक काय म्हणतात पायाभूत जर स्वभाव दोष धरला तर त्याच्या अनुषंगानं द्वेष मनामध्ये निर्माण होतो, मत्सर आणि मनामध्ये पैदा करते ते. आणि कष्ट करावे लागतील या भीतीमुळं माणूस आळशी देखील बनतो. खरंय ते मित्रांनो. कारण दारू पिण्याच्या काळामध्ये बेफिकिरीने वागलेलं आयुष्य कुठेही काय परिणाम होतील, परिणामांची तमा कधीच बाळगलेली नव्हती. पण मद्यमुक्ततेनंतर काय होतं की कष्ट करावे लागतील या भीतीमुळे सुद्धा माणूस आळशी बनतो, निष्क्रिय बनतो. ही वस्तुस्थिती आहे. त्या पुस्तकामध्ये आपल्या 12 रूढी आणि 12 पायऱ्या या पुस्तकामध्ये पान नंबर 26 वर हे क्लिअर कट सांगितलेले की माणूस निष्क्रिय बनतो कारण मला आता काम करावं लागेल. कारण आपण ज्या वेळेला म्हणतो देरे हरी खाटल्यावरही नाही होणार, मला आर्थिक सुबत्ता जर पाहिजे असेल तर मला कष्ट करावे लागतील, मला कामाला जायला लागेल आणि तिथं मला 8 तास काम करावं लागेल. कारण जे मी कधी दारू पिण्याच्या काळामध्ये करत नव्हतो ते आता त्याच्या अपोजिट मला ह्या कृती कराव्या लागतील या भीतीमुळे माणूस आळशी बनतो. आणि कसं असतं कोणत्याही पद्धतीचं जीवन मला जर उभारायचं असेल तर त्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि त्याच्या ह्या नवीन आयुष्याची जी काही इमारत बांधकाम चालू आहे किंवा हळूहळू तो उभारी धरत असतो. मद्यमुक्ततेनंतर त्याचे जे काही नव्या इमारतीचं जो काही बांधकाम करतो त्याला उखडून टाकणाऱ्या ह्या वाळवीप्रमाणे ह्या सगळ्या भीती आहेत. भीती ह्या कुठल्याही प्रकारच्या अशा म्हणजे इतक्या कॅज्युअली आपल्याला त्याच्याकडे बघता येणार असं बघायचं नाहीये. तर माझ्या नव्या आयुष्याला मी जी काही वळण देऊ पाहतोय तर त्या वळण देऊ पाहणाऱ्या माझ्या जी काय नवी इमारत मी जी काय माझ्या आयुष्याची बांधू पाहतोय तर त्याच्या माझ्या फाउंडेशनलाच एखाद्या वाळवीप्रमाणे ह्या सगळ्या भीती मला निष्क्रिय बनवतात आणि त्यातनं मित्रांनो मला काहीही करायला मला उत्स्फूर्तपणे त्याला प्रोत्साहन देता येत नाही. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या भीतीच्या पोटी मला कुठल्याही प्रकारची श्रद्धा सुद्धा माझी बाणवता येत नाही. आणि मग मला अशा प्रकारे मला माझ्या मनामध्ये या भीतीच्या अनुषंगानं मला करायची कामं मला व्यवस्थित करता येत नाही. अनेक प्रकारच्या भीती आहेत.
मगाशी म्हटल्याप्रमाणे मला लैंगिकतेची भीती आहे की बाबा अरे आपण मी कुठेतरी वाचण्यात आलं होतं माझ्या जास्त मद्यपान केल्यामुळे शुक्राणूंची संख्या मरून जाते पुरुषाच्या बाबतीत. आणि मग मला अनामिक भीती, अरे लग्न केल्यानंतर आपण इतकी दारू पिलेलो आहोत तर आपल्याला मुलं बाळ होतील की नाही वगैरे वगैरे वगैरे. काय म्हणजे मला सापाची भीती आहे, मला पाण्याची भीती आहे. मी कुठेही समुद्र किनाऱ्यावर मी कधी ट्रिपला गेलो तर मी आतमध्ये खोल पाण्यात कधीच जात नाही. पहिली गोष्ट मला पोहताही येत नाही. आणि भले भले पोहणारे समुद्राच्या पाण्यामध्ये तग धरू शकत नाहीत हे वास्तव खरं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला तर काहीच करता येत नाही. मग अशा वेळेला मी माझा जीव धोक्यात का घालू? अशा भीतीने मी नाही जात मित्रांनो. मला अपघाताची भीती वाटते की मी चाललेल्या वाहनातून कुठेतरी जाऊन धडकेल का, काय होईल. मी आजही मित्रांनो मी कुठल्याही वाहनात बसल्यानंतर माझ्या ठराविक ठरलेल्या ठिकाणी मला परमेश्वरा व्यवस्थित पोहोचव अशी प्रार्थना करून मी त्या वाहनात बसतो. आणि वाहनातनं माझा प्रवास सुखरूप झाल्यानंतर पुन्हा त्या वाहनातनं उतरताना मी त्या वाहनाला नमस्कार करून मित्रांनो मी उतरतो गाडीतनं. आजही माझा तो रिवाज आहे. कारण या भीतीमुळं कुठेतरी माझं एक काय म्हणतात त्याला की मानसिक संतुलन कुठेतरी माझं बिघडण्यामध्ये किंवा माझं इतर जे काही माझे स्वभाव दोष आहेत तर त्या स्वभाव दोषांना कुठेतरी मी खत पाणी घालतोय या पद्धतीची जाणीव मला होते. मग यासाठी पुन्हा मी श्रद्धेकडे येतो. तर श्रद्धा माझी ही वाढणार आहे ते केवळ आणि केवळ मला इतरांच्या अनुभवांच्या जी काही मला पडताळून बघणं आणि त्याचबरोबर माझी श्रद्धा ही पडताळून बघत असताना मला माझ्या व्यक्तिगत अनुभवांकडे कानाडोळा करून जमणार नाही. तर त्यामध्ये मला स्वतःचे अनुभव पडताळून बघत असताना मला आलेला अनुभव आणि माझी त्यातनं झालेली सुटका म्हणण्यापेक्षा मला झालेली अनुभूती, तर या सगळ्या गोष्टी मला पडताळून बघितल्यानंतर माझ्या श्रद्धेकडचं हे जे काही माप आहे ते हळूहळू जास्त वजनदार व्हायला लागतं. आणि हळूहळू या भीतीच्या बाबतीतलं हा एक प्रकारचा म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याबद्दलची भीती वाटणं ही अशा पद्धतीनं त्या वाळवी मगाशी शब्द वापरला मी ह्या माझी या नव्या आयुष्याची जी काही मी इमारत बांधतोय आणि त्याची पायाभरणी केलेल्या जे काही माझं पायाभरणी केलेली आणि त्याला लागलेल्या वाळवीप्रमाणे ह्या सगळ्या भीती आहेत. मग काय होते मग हे मला निर्भय आणि नैतिक आढावा सुचवते. मग अल्कोहोलिक अनॉनिमसने काय केलंय की मला माझ्या या सगळ्या भीतीच्या बाबतीत किंवा लैंगिकतेच्या बाबतीत या सगळ्या बाबतीमध्ये मला या सगळ्या गोष्टींसाठी मला या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी मला हा आढावा व्यक्तिगत आढावा मला घ्यायला भाग पाडले. मग त्यातनं मला माझी खरी ओळख काय आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझ्यातले दुर्गुण काय आहे, कशामुळे मी घाबरतोय, कशामुळे माझ्यामध्ये भीती निर्माण होते आणि माझ्या श्रद्धेला कुठं मूठमाती दिली जाते, या सगळ्या गोष्टीसाठी मला अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला निर्भयपणे आणि अतिशय शोधक आणि निर्भयपणे मला माझा व्यक्तिगत आढावा घ्यायला भाग पाडला. आणि मग काय म्हणतात त्याला की नवागत जर कुणी या मीटिंग मध्ये असेल तर तो ह्या अशा प्रकारच्या ह्या भीतींकडे किंवा अशा प्रकारच्या ह्या श्रद्धेमध्ये कुठेतरी तो कमी पडत असेल तेव्हा त्याला अहंकार व भीती त्याला स्वतःला व्यक्तिगतरित्या मागे खेचायचा प्रयत्न करतात. अहंकार काय म्हणतो की तुला या रस्त्याने येण्याची जरुरी नाही, माझा स्वतःचा व्यक्तिगत अहंकार. आणि भीती काय म्हणते तुला हे पाहण्याचं धाडस होणार नाही. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत मला या काय म्हणतात 12 पायऱ्या 12 रूढी पान नंबर 26 वर ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी जर मला इथे येण्याची जरुरी नाही या भीतीमुळं आणि अहंकार म्हणतं तुला ह्या रस्त्याने येण्याची तसदी घ्यायची काही गरज नाही. मित्रांनो ह्या दोन गोष्टींमुळे तो नवागत कदाचित ह्या पायरीकडे अनास्थेनं किंवा अतिशय काय म्हणतात त्याला एक काय तिरस्काराच्या भावनेतनं त्या पायरीकडे बघायला लागेल. आणि मग मला ह्या सगळ्या गोष्टी की खरा आढावा घेण्याचा प्रयत्न करणारी जी काही मंडळी आहे त्यांना खरेच त्याची साक्ष पटते आणि भीती आणि अहंकार
पण ज्यांनी खरा खरा असा हा कार्यक्रम घेतलेला आहे किंवा असा कार्यक्रम घेण्याची ज्यांनी खरोखर मगाशी म्हटलं की सर्चिंग अँड फिअरलेस, शोधक आणि निर्भयपणे ज्या वेळेला त्यांनी आढावा घेतला, जो मी खऱ्या अर्थाने घेतला, मला नाही, मी घाबरतो तर घाबरतो, त्यात काय कमीपणा आहे मला सांगण्यात आहे. आजही मला भीती वाटते. आता त्याच्यावरची उपाययोजना काय करायची? जर मला सापाची भीती वाटते तर कुठेही मला अशा अडीअडचणीच्या ठिकाणी मला भस्कन कुठे हात घालायचं नाही, हे मला काय म्हणतात त्याला, हे तत्व मला पाळायला लागेल. पाण्यात मला भीती वाटते पाण्याची, तर मी जास्त खोल पाण्याकडे जायचं नाहीये मला. आणखीन बाकी वाहनांची भीती वाटत असेल तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू मला स्वतःच्या मनामध्ये श्रद्धेचं स्थान, श्रद्धेला मला बळकटी द्यायची असेल, प्रार्थना आणि ध्यान ह्याच्या माध्यमातून मला मित्रांनो ही बळकटी मला वाढवायची. आणि हे वाढवण्यासाठी मला या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला मी वाढवतो त्यावेळेला हे भीती सगळ्या या बागुलबुवा आहेत, हा शब्द वापरलाय त्यांनी. आणि हा पान नंबर 26 वर मित्रांनो 12 पायऱ्या 12 रोडी या ह्याच्यामध्ये चौथ्या पायरीच्या अनुषंगानं ह्या भीती आणि मग अहंकार ह्या बागलबुवा वाटायला लागतात. आणि आढावा घेण्याची आणि ते कार्य करण्यासाठी मी स्वतः कष्ट करण्याची आणि मानसिक तयारी केली की मला माझा जो काही असा धूसर दिसणारा जो काही माझा नव्या आयुष्याचा देखावा आहे तो असा प्रकाशमान व्हायला लागतो. आणि का कोणास ठाऊक की हळूहळू कारण इथं श्रद्धेने तुमचं मूळ घट्ट केलेलं आहे. आणि श्रद्धा जशी मूळ घट्ट करते तशी तशी या भीती हळूहळू गळून पडतात. अगदी अनेक उदाहरणे की मी कित्येक वेळेला मी माझ्या अनेक माझे स्पॉन्सी आहेत, मोठेपणा म्हणून सांगत नाही, पण त्यांना त्यांच्या फसलेल्या अशा काही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत मी ज्या वेळेला 8व्या 9व्या पायरीच्या अनुषंगानं बोलतो त्यावेळेला त्यांना स्पष्ट सांगतो की तुम्ही ज्यांच्याकडनं पैसे घेतले तर त्या पैसे घेणाऱ्यांना सुद्धा तुम्हाला तुमची कमिटमेंट ही द्यावी लागेल, त्यांचे पैसे तुम्हाला परत द्यावे लागतील. तर असं ज्या वेळेला मी सांगतो त्यावेळेला ते काय म्हणतील, आता इतक्या दिवसानंतर मी भेटायला गेल्यानंतर काही नाही सांगायचं, मी दारू पिण्याच्या काळामध्ये तुमच्याकडनं पैसे घेतले होते, आज मी दारूपासून लांब आहे आणि तुम्हाला दर महिन्याला मी इतके रक्कम आणून तुम्हाला मी देणार आहे. तर हे तुम्ही त्याला सांगायचं. तो काय म्हणेल किंवा तो मला मारेल का किंवा अजून येऊन काय तमाशा करेल का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची अनामिक भीती मनामध्ये बाळगण्याचं काहीच कारण नाही. कारण आज मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी श्रद्धा मी बळकट करतोय आणि हे काम सुद्धा मला करायचं आहे. आणि असं मला ज्या वेळेला सर्चिंग अँड फिअरलेस किंवा शोधक आणि निर्भयपणे ज्या वेळेला मी आढावा घेतो त्यावेळेला माझी श्रद्धा ही वाढीस लागायला लागते. आपल्या बिग बुक मध्ये सुद्धा पान नंबर माझ्या माहितीप्रमाणे 69 वर सांगितलेली की माझी अल्कोहोलिक अनॉनिमस वर श्रद्धा आहे नुसतं म्हणून फायदा नाही. 69 पान हे माझ्या माहितीप्रमाणे चौथ्या पायरीच्या अनुषंगाने आहे, पान नंबर 69 वर, की माझी श्रद्धा आहे असा नुसता डांगोरा पिटवून किंवा अगदी काय म्हणतात त्याला अगदी 50 वेळेला त्या गोष्टीचा उल्लेख करून उपयोग नाही, त्याला कृती पण पाहिजे. 11व्या पायरीच्या अनुषंगानं पान नंबर 80 वर पुन्हा सांगितलेले आहे की माझी श्रद्धा आहे असं जर मी नुसतं म्हणत बसलो आणि त्याला कृतीची जोड दिली नाही तर मित्रांनो ती श्रद्धा मृतवत आहे. हा प्रॉपर शब्द आहे त्याच्यामध्ये. पान नंबर 80 वर कोणाकडे बिग बुक असेल तर तुम्ही काढून पाहू शकता. त्यामध्ये वाक्य येते की माझी नुसती श्रद्धा असेल तर काही उपयोग नाही, त्या श्रद्धेला विधायक कृतीची जोड आवश्यक आहे. आणि ज्या वेळेला मी हे असं म्हणतो त्यावेळेला आपल्या बिग बुक मध्येच सांगितलंय पान नंबर 85 वर, जर माझी श्रद्धा ही वाढीस लावायची असेल तर माझ्याकडनं कुठल्याही प्रकारच्या निस्वार्थी भावनेनं मला अशी विधायक कृतीची जोड मला ही द्यावी लागणार आहे. आणि मग मला त्यातनं निर्माण होणारी जी काही माझी श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या जोरावर मी हळूहळू माझ्यामध्ये असलेल्या अनेक भीतीयुक्त माझे जे काही हे आहे प्रसंग आहेत त्या प्रसंगांवर मी मात करू शकतो. आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला
स्वतः कष्ट करण्याची आणि मानसिक तयारी केली की मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या नव्या आयुष्याची जी काही इमारत आहे ती माझ्या नव्या आयुष्याचा जो काही असा धुसर असा जो काही देखावा आहे त्या देखाव्यावर नक्कीच प्रकाश पडतो आणि नव्या विश्वासाचा जन्म होतो. नव्या विश्वासाचा जन्म होतो आणि तो विश्वास हळूहळू माझ्या आयुष्य जगण्याचं ते एक मूळ असतं आणि तो मूळ मला या परमेश्वरी इच्छेनुसार किंवा माझ्या मनातल्या अनेक भीती ज्या आहेत त्या हळूहळू हळूहळू दूर करायला मला माझी ही श्रद्धा आणि तो विश्वास मला नक्कीच मदत करतात. आणि आणि स्वतःला अगदी म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर स्वतःला सामोरं जाण्यासाठी या मुक्ततेची भावना ही अवर्णनीय. आणि काय होतं की स्वतःच्या बाबतीत असं समोर आपलं व्यक्तिमत्व आपण ज्या वेळेला घडवतो की कधीही आपण आपली आध्यात्मिक प्रगती किंवा आध्यात्मिक भौतिक प्रगती याच्यामध्ये आपण प्राधान्याने काय दिलं पाहिजे तर मला ह्या गोष्टींपेक्षा माझी चारित्र्याची उभारणी करण्यामध्ये जी काही माझं हा कार्यक्रम सांगतो तर चारित्र्य उभारणीला मला अग्रक्रमाने प्राधान्य देता आलं पाहिजे. मग त्या अग्रक्रमाने प्राधान्य द्यायचं ठरलं एकदा तर त्या माझ्या मनातल्या भीतीमुळे भीतीयुक्त आयुष्य मला जगायचं नाही. आज भूतकाळातील चुका झाल्यात त्या झालेल्या चुकांबद्दलची आपण त्याचं परिमार्जन पण करतोय पण त्याच जोडीला मित्रांनो त्याच्या जोडीला मी माझं चारित्र्य जे काही मला ते माझ्या चारित्र्यावर जे काही शिंतोडे उडालेले आहेत ते शिंतोडे हळूहळू माझ्या आध्यात्मिक प्रगतीच्या माध्यमातून मला ते शिंतोडे मला नाहीसे करायचे म्हणजे काय मला निरमा पावडर घेऊन किंवा टाईड पावडर घेऊन मला ते साफसफाई करत बसायचं नाहीये. मला माझी वागणूक सुधारायची माझ्या विचारांमध्ये परिवर्तन करायचं. माझ्यामध्ये असलेल्या अनेक न्यूनगंडाची जी काही भावना आहे भीती ही एक प्रकारची न्यूनगंडाची भावना आहे आणि ती भावना मला मनातनं घालवायची असेल तर मला माझी श्रद्धा मला वाढवावी लागेल. रेल्वेचे रूळ जसे असतात तशी भीती आणि श्रद्धा दोन्ही एकदम पॅरलल चाललेत असं कधीच होत नाही. मित्रांनो मगाशी म्हटल्याप्रमाणे जर माझी भीती स्ट्रॉंग असतील तर श्रद्धा माझ्या आयुष्यामध्ये कधीच मूळ धरणार नाही. पण माझ्या ह्या श्रद्धेने मूळ धरला असेल तर त्या भीती माझ्या आयुष्यातून कधीच नष्ट झालेल्या असतील आणि त्या भीती वाटणार देखील नाही. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मित्रांनो माझं एक ज्वलंत उदाहरण मी तुम्हाला सांगितलं मगाशी. माझा भाऊ आज 4.5 महिने झाले घरातनं गायब आहे. तो कुठे आहे काय आहे मगाशी असत पण मला मध्यंतरीच्या कालखंडामध्ये माझं 2 मजली घर आहे त्या 2 मजली घरामध्ये मी खाली वर घरातले सगळे झोपलेले असायचे आणि गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वीची गोष्ट मी झोपत नव्हतो आणि त्या झोपेतनं मला झालेले जे काही व्याधी हळूहळू सुरू झाल्या ते तुम्हाला मी त्या व्याधींची नावं पण सांगितली. तर त्यातनं मला डॉक्टरांना मी म्हटलं मला डॉक्टर अजिबात झोप येत नाही डोळे झाकतच नाहीयेत. तर त्यांनी मला अक्षरशः झोपेच्या गोळ्या दिल्यात. मग मला माझी मुलं माझे खरे हितचिंतक माझे कुटुंबातील सदस्य हे मुद्दाम का सांगतोय मित्रांनो मला वाटणाऱ्या भीतीपोटी मी काय करू शकतो कुठल्या मर्यादेपर्यंत माझे शारीरिक अवहेलना मी स्वतः करून घेतोय. वयाच्या 62व्या वर्षी मित्रांनो ज्या वेळेला ह्या व्याधी माझ्या पाठलाग करतात त्यावेळेला मला दिलेल्या ह्या झोपेच्या गोळ्या मला अक्षरशः 100 150 रुपयाच्या गोळ्या मी भावनिक होऊन मी घेऊन आलो आणि आता मी गोळ्या घेणार. त्याच वेळेला माझी मुलं मला म्हणाली पप्पा तुम्ही ह्या गोळ्यांची सवय लावून घेऊ नका. एकदा का ह्या गोळ्यांची सवय लागली की तुम्हाला ज्या वेळेला तुमचा भाऊ आला नाही आला काय होईल ते होईल पण तुम्ही ह्या गोळ्यांची सवय एकदा लावून घेतली तर तुमच्या मेंदूवर त्याचा इम्पॅक्ट होऊन तुम्हाला त्या गोळ्या घेतल्याशिवाय उर्वरित आयुष्यामध्ये तुम्हाला झोप येणार नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे तर ह्याला कितपत सामोरं जायचंय तुम्ही ठरवा. आणि मित्रांनो मी ती या गोळ्या एकही गोळी घेतलेली नाही. मग मी स्पिरिच्युअल एक मार्ग निवडला. परमेश्वराचं नामस्मरण करून मी झोपायला लागलो. हळूहळू मी नामस्मरणाची संख्या वाढवली आणि कधी मला झोप लागते आणि कधी मी हे होतो डोळे झाकले जातात माझं मला कळत नाही मित्रांनो. थोडक्यात काय की पुन्हा या ठिकाणी माझी श्रद्धा मला कामाला येते आणि मित्रांनो या श्रद्धेमुळे मी आज
त्या आणलेल्या 2 वेळेला आणलेल्या गोळ्यांचं पाकिट मी तसंच ठेवून टाकलं. आज मी झोपतो शांतपणे. याचा अर्थ मला माझ्या भावाविषयी काळजी नाही असं नक्की नाही. पण मी काय म्हणतो, की मला आज मी स्वतः कुठेही डिफॉल्टर नाहीये. या भावनेतनं परमेश्वरा तू त्याची काळजी घे. या भावनेतनं मी माझे प्रयत्न मी करतोय आणि माझे प्रयत्न म्हणण्यापेक्षा माझ्याकडनं मी वयाच्या 62व्या वर्षी कुठेही जाऊन त्याला शोधू, या पृथ्वी तलावर कुठेही जाऊन मी शोधू शकणार नाही. पण आज मी त्याच्यासाठी प्रार्थना करू शकतो. चांगल्या पद्धतीने त्याला परमेश्वराने ठेवावं अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवून एक आर्ततेची प्रार्थना मी करतोय आणि अशा सगळ्या ह्या त्याच्या आयुष्याचं काय होईल ही अनामिक भीती आज मी मनातनं काढून टाकली मित्र. आणि होतं काय, अशा विनाकारण चिंता आणि या भीती बाळगण्यामुळं माझा आजचा दिवस किंवा आजचा सूर्योदय जो काही मी पाहिलेला आहे त्यामध्ये माझ्या सगळ्या दैनंदिन आयुष्यामधले माझ्या आयुष्याचं संपूर्ण विचका होऊन जातो. आता खरं सांगायचं झालं तर माझं वजनही कमी झालं. मी व्यायामाला फिरायला जायचं बंद करून टाकलं होतं. पण आज मी माझ्या डेली रुटीन मध्ये मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो पुन्हा. आणि केल्यानंतर मी त्या भावासाठी प्रार्थना करतो. जिथं मी दिवसातनं 2 वेळेला करत होतो तिथं मी 4 वेळेला प्रार्थना करायला लागलो. आणि मला त्या भावाविषयी असलेलं प्रेम, आपुलकी मित्रांनो अशा पद्धतीने व्यक्त करायला लागलो. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी, ह्या भीती, त्या भीतीपोटी मी माझ्या स्वतःची अवहेलना किंवा माझं स्वतःचं अस्तित्व मी संपुष्टात आणत होतो. आणि खरं सांगायचं झालं तर मग आता सगळ्यात एक छोटासा पॉइंट असा आहे की मी जे काही काम करतोय त्या काम करण्याच्या लायकीचा आहे का, किंवा ह्या भीतीने किंवा ह्या न्यूनगंडामुळं माझा विश्वास गमावलाय का आणि माझ्यामध्ये संघर्ष निर्माण केला आहे का. आणि ही कमतरतेची जी काही भावना आहे ना मित्रांनो, या कमतरतेच्या भावनेमुळं मला कोणाची फसवणूक करावी लागते का, किंवा मला कोणाची उडवाउडीची उत्तरं देऊन त्यांना फसवावं लागतं का, खोटं बोलावं लागतं का, किंवा जबाबदारी अंगावर घेण्याची मी टाळाटाळ करतो का. ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ह्या 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये 4थ्या पायरीच्या या अनुषंगानं पान नंबर 27 वर या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि मला आज आता खरंच सांगायचं झालं तर मी माझा व्यक्तिगत अनुभव आता जर तुम्हाला मी शेअर तर केलाच, त्याचबरोबर मी मागाच्या आर्थिक असुरक्षिततेबाबत मी बोललोय. त्याचा उल्लेख मी त्याचा उल्लेख 12 पायऱ्या 12 रूढी पान नंबर 29 वर त्याचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक असुरक्षिततेची भीती जर वाटत असेल की ज्या स्वतःच्या चुकांमुळे मी ही सगळी परिस्थितीची निर्मिती केली आणि त्याला खतपाणी दिलं, तर त्या व्यवहार आता काय आहे की तो व्यवहार झालेला आहे, त्या व्यवहाराची जी काही अवस्था बदलण्यास मी असमर्थ जर असेल किंवा त्यामध्ये मी काही बदल करू शकत नसेल, तर त्या आहे त्या परिस्थितीशी जुळवून मला घेता येईल का ह्याचाही अभ्यास मला करावा लागेल. म्हणजे मित्रांनो मला आहे ही परिस्थिती, चला द्यायचेच नाहीत पैसे आणि तसंच राहायचं, काय होईल ते होईल, अशा पद्धतीने आज या परिस्थितीशी जुळवून घेता येईल का, तर हाही मला स्वतःला व्यक्तिगतरित्या मला शांतपणे बसून त्या गोष्टीचा विचार करावा लागेल. अन्यथा याच्यामध्ये मित्रांनो मला परिस्थितीमध्ये मला बदल करायचा असेल तर मग मला कमिटमेंट पाळायला लागेल. मग मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे त्याला शब्द द्यायला लागतील की बाबा दर महिन्याच्या या तारखेला तुला मी एवढे पैसे आणून देईन किंवा त्या पैशाची आपला व्यवहार अशा पद्धतीने आपण चालू ठेवू आणि तुमचे हे पैसे मी पूर्ण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीचे ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख ह्या 12 पायऱ्या 12 रूढी पान नंबर 29 वर या 4थ्या पायरीच्या अनुषंगाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता ह्या भीती तर झाल्या, भीती अनेक प्रकारच्या भीती व्यक्तिसापेक्ष आहेत, पण श्रद्धेसाठी मित्रांनो मला माझे भूतकाळातील अनुभव, त्याचबरोबर सिनियर बांधवांचं शेअरिंग, त्याचबरोबर अल्कोहोलिक अनॉनिमसचं लिटरेचर, माझे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर प्रार्थना आणि ध्यान या सगळ्या गोष्टी मित्रांनो, प्रार्थना आणि ध्यान ह्याच्यामध्ये मित्रांनो एकच लक्षात ठेवायचे मला,
मी ठेवलेलं की मला प्रार्थना आणि ध्यान असा दांभिकपणे कुठल्याही प्रकारचं मला कुठल्याही देवाचं स्तोत्र वाचलं आणि मी ते मला बरं वाटलं वगैरे अशासाठी नाहीये. मला माझ्या नैतिकतेला व्यक्तिगत माझ्या चारित्र्य उभारण्याच्या प्रक्रियेमध्ये मला जे काही मला मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहे त्या तत्वाच्या अनुषंगानं मला खोटं बोलायचं नाहीये, माझी मतं कोणावर लादायची नाहीयेत. ही जी काही आध्यात्मिक मूल्य जी काही सांगितलेली आहेत त्या मूल्यांवरच मला चालायचं आहे, ना की मला कुठेही ध्यान धारणेसाठी कुठेही पुस्तक धार्मिक ग्रंथ घेऊन बसायची आवश्यकता नाहीये. थोडक्यात काय, नैतिकतेला अभिप्रेत नसलेल्या कोणत्याही गोष्टी न करता माझी आध्यात्मिकता कशी वाढीस लागेल त्याचा मला ध्यास घ्यायचा आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मला खोटं बोलायचं नाहीये, कुणाला फसवायचं नाहीये, कुणाला टोपी घालायची नाहीये, माझीच मतं दुसऱ्यांवर लादायची नाहीयेत, दुसऱ्यांचं कुणाचंही काही ऐकून घ्यायचं नाहीये आणि माझ्या गरजा आणि मागण्या यातला फरक मला शोधून काढायचा नाहीये. आणि मी जे काही करतोय हे माझ्या व्यक्तिगत आनंदासाठी करतोय, इतरांना कुठल्याही प्रकारचा देखावा करण्यासाठी मला या सगळ्या गोष्टींची गरज नाहीये. मला स्वतःला मिळणारा आनंद मला उपभोगण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करतोय. ह्या गोष्टीचं भान मला ठेवायचं. अशातनच माझी श्रद्धा माझी वाढीस लागेल. अन्यथा मी दांभिकपणाने जर करायला गेलो तर मित्रांनो मला त्याचे फटके मला मिळणार आहेत. मग मित्रांनो मला आज की माझी काय म्हणतात त्याला सुस्पष्ट अशी विचार प्रणाली, विचार करण्याची माझी सारासार विचार करण्याची जी काही मला प्रगती करायची आणि ती त्यासाठी मला माझ्या मानसिक तयारीची नक्की गरज आहे. आणि त्यासाठी मला हा आढावा किंवा मला हा जो काही भीतीचा आणि माझ्या श्रद्धेचा हा जो काही आढावा आहे तो आढावा मला घ्यायलाच पाहिजे. जी चूक मी 19 वर्ष केली होती, मी माझ्या शेअरिंगच्या सुरुवातीलाच सांगितलं, जी चूक मी 19 वर्षापूर्वी केली होती आणि ती 19 वर्षापूर्वी केलेली चूक मला न करता मला हा संपूर्ण आढावा, भीतीचा आढावा, कशाचीही भीती असू दे,